नमस्कार मंडळी. डिजिटल ह्युमन्सच्या या भन्नाट जगात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा प्लॅटफॉर्मबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे openhuman.ai आणि हे आपल्या भविष्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहे. जरा विचार करा, तुमचा एक डिजिटल असिस्टंट आहे जो फक्त तुमच्या फोनमध्ये नाही तर तुमच्यासोबत सगळीकडे आहे. सकाळी उठल्यावर तुमच्या बाथरूमच्या आरशात, मग गाडी चालवताना, ऑफिसमध्ये, इतकंच काय शॉपिंग मॉलमध्ये सुद्धा. ही जी कल्पना आहे ना, तीच openhuman.ai आता खरं करून दाखवत आहे. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपण असे खरेखुरे वाटणारे डिजिटल सोबती बनवण्याच्या खूप जवळ आलो आहोत. म्हणजे हे काही आता सायन्स फिक्शन राहिलेलं नाहीये. यासाठी लागणारे जे महत्वाचे भाग आहेत ना, ते आपल्याकडे आधीपासूनच तयार आहेत. चला, हे तुकडे नेमके आहेत तरी काय ते जरा सोप्या भाषेत बघूया. सगळ्यात आधी लागतो मेंदू किंवा बुद्धी. त्यासाठी आपल्याकडे ChatGPT सारखे जबरदस्त LLMs आहेत. मग येतो आवाज. त्यासाठी 11 लॅब्स सारखं टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञान आहे, जे अगदी माणसासारखा आवाज काढतं. आणि तिसरा भाग म्हणजे चेहरा. त्यासाठी मेटा ह्युमनसारखी CGI टेक्नॉलॉजी आहे. इतकी खरी वाटते की बघतच राहावं. म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्स इतके पुढे गेले आहेत की आता आपण असे डिजिटल ह्युमन्स बनवू शकतो की खरा माणूस कोण आणि डिजिटल कोण हे ओळखणं सुद्धा अवघड होऊन बसेल. पण थांबा जरा, सगळं तर तयार आहे, मग अडचण कुठे आहे? एक मोठी गोष्ट आहे जी अजूनही अपूर्ण आहे. मग नेमकं काय राहिलंय? आणि हाच तर खरा प्रश्न आहे, कारण ह्याच्या उत्तरातच या संपूर्ण टेक्नॉलॉजीचं भविष्य दडलेलं आहे. तर बघा, आपल्याकडे बुद्धी आहे, आवाज आहे, चेहराही आहे, पण दोन महत्वाच्या गोष्टी गायब आहेत. एक म्हणजे नैसर्गिक हालचाल, म्हणजे बोलताना चेहऱ्यावर येणाऱ्या हावभाव, शरीराची भाषा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ओपन मार्केटप्लेस, एक अशी जागा जिथे कोणीही असे डिजिटल ह्युमन्स बनवून विकू शकेल. आणि बरोबर याच दोन मोठ्या समस्यांवर उपाय म्हणून एंट्री होतीये openhuman.ai ची. तर openhuman.ai काय आहे? सोप्या शब्दात सांगायचं तर हे डिजिटल ह्युमनसाठी जगातलं पहिलं मार्केटप्लेस आहे. एक अशी जागा जिथे क्रिएटर्स त्यांना बनवू शकतात, विकू शकतात आणि आपल्यासारखे युजर्स त्यांना कोणत्याही डिव्हाइसवर वापरू शकतात. हे अगदी सोपं आहे. जसं ॲप्ससाठी ॲपलचं ॲप स्टोअर आहे किंवा ऑनलाईन दुकानं उघडण्यासाठी शॉपिफाय आहे, तसंच डिजिटल ह्युमन्ससाठी openhuman.ai आहे. त्यांच्यासाठी एक खास बाजारपेठ. आणि यांचं जे बिझनेस मॉडेल आहे ना, ते क्रिएटर्ससाठी खूपच फायद्याचं आहे. कमाईतला तब्बल 70% हिस्सा थेट क्रिएटरला मिळतो आणि 30% प्लॅटफॉर्मला. यामुळे होतं काय की सर्वोत्तम क्रिएटर्स इथे येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित होतात. मग हे क्रिएटर्स नक्की करतात तरी काय? तर ते ह्या डिजिटल ह्युमनला 3 गोष्टी देतात. एक म्हणजे व्यक्तिमत्व, जे LLM मधून येतं. दुसरं म्हणजे त्याचा दिसणारा 3D अवतार, म्हणजे त्याचं स्वरूप. आणि तिसरं म्हणजे त्याचं वर्तन, म्हणजे वेगवेगळ्या भावना तो कशा व्यक्त करेल. थोडक्यात सांगायचं तर ते त्यात एक प्रकारे जीवच ओततात. ठीक आहे, क्रिएटर्सचं तर झालं, पण आपल्यासाठी म्हणजे युजर्ससाठी हा अनुभव कसा असणार आहे? चला ते बघूया, कारण हीच तर सगळ्यात भारी गोष्ट आहे. ह्या प्लॅटफॉर्मचं जे किलर फीचर आहे ते म्हणजे कॉन्टेक्स्ट सिंक्रोनायझेशन. आता हा जरा जड शब्द वाटेल, पण ह्याचा अर्थ खूप सोपा आहे. सगळ्या डिव्हायसेसवर एकच मेमरी, म्हणजे तुमचा डिजिटल असिस्टंट तुम्हाला प्रत्येक डिव्हाइसवर ओळखेल आणि तुमचं बोलणं लक्षात ठेवेल. चला, एका दिवसाचं उदाहरण घेऊया. समजा तुमच्या डिजिटल असिस्टंटचं नाव आहे एमी. तर सकाळी 7 वाजता ती तुम्हाला तुमच्या स्मार्ट मिररवर भेटेल, 8 वाजता गाडीच्या डिस्प्लेवर तुमच्याशी गप्पा मारेल, दुपारी 12 वाजता तुमच्या फोनवर असेल, संध्याकाळी 6 वाजता एखाद्या किऑस्कवर दिसेल आणि रात्री 8 वाजता तुमच्या स्मार्ट टीव्हीवर. म्हणजे एकच एमी, पण तुमच्यासोबत दिवसभर सगळीकडे. म्हणजे एकाच दिवसात 7 पेक्षा जास्त डिव्हाइसेसवर. हा जो अखंड अनुभव आहे ना, तोच याला खऱ्या गेम चेंजर बनवतो. आणि हे सगळं शक्य कसं होतं? कारण तुमचं बोलणं, तुमच्या आवडीनिवडी, तुमची कामं आणि रिमाइंडर सगळं काही रिअल टाईममध्ये सिंक होत असतं. त्यामुळेच तो अनुभव तुटत नाही. तर मग याचं भविष्य काय आहे? ही एक नवी क्रिएटर इकॉनॉमी कशी तयार होत आहे? चला, त्या मोठ्या विजनवर एक नजर टाकूया. एक वाक्य आहे जे हे भविष्य अगदी अचूकपणे सांगतं. येत्या 10 वर्षात लोक ॲप्ससोबत नाही तर अस्तित्वासोबत किंवा जीवांसोबत संवाद साधतील. आणि openhuman.ai याच दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. आणि सर्वत्र याचा अर्थ खरोखरच सर्वत्र आहे.
डेस्कटॉप, मोबाईल, वेब, तुमच्या घरातले स्मार्ट डिव्हाइसेस, तुमची गाडी, सार्वजनिक ठिकाणी असलेले किऑस्क आणि भविष्यात येणारे स्मार्ट ग्लासेस सुद्धा. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार. जर तुमच्याकडे असा एक खरा, तुमचा स्वतःचा डिजिटल असिस्टंट असेल, जो तुम्हाला पूर्णपणे ओळखतो आणि नेहमी तुमच्यासोबत असतो, तर तुम्ही त्याला सगळ्यात पहिला प्रश्न काय विचाराल? विचार करा.